Standard 7th subject General Science Bridge Course 5th to 11th July. Here we are going to discuss about the activity sheets from 5th to 7th in this video. Now we are going to discuss about the activity number 5. Reference of this activity is standard 6th science 5th chapter, that is the substances in surroundings, their states and properties. So here see change in the state of substances. So one activity is given here. See which one is this activity. See here pieces of wax are there in a bowl. Here when we give heat to this wax, that wax get melted, and here wax in again when we cool that get converted into solid. So here solid get converted into liquid, and then liquid again converted into solid when that cooled. When the substances changes from one state to another, the process is called as change of the state of substances. एखादा पदार्थ काय होतो, एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेला जातो, तर तेव्हा त्याला त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. See here some examples are given here, and here asking some questions which are in activity sheet also. The state of the substances changes if it is heated or cold. एखाद्या पदार्थाचा अवस्था जी आहे तर ती काय होते, त्याला उष्णता दिल्यानंतर किंवा उष्णता काढून घेतल्यानंतर त्या अवस्थांमध्ये काय होतं, बदल होतो, म्हणजे अवस्थांतर होते. एव्हरी सबस्टन्सेस इन आवर सराउंडिंग्स इज फाउंड इन आयदर सॉलिड, लिक्विड और गॅसी स्टेट. आपल्या सभोवताली असणारे सर्व जे पदार्थ आहेत तर हे एकतर सॉलिडमध्ये किंवा लिक्विड किंवा गॅसेस या 3 अवस्थांमध्ये सापडतात. तर इथं काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. हे काय स्पिरिट आहे, स्पिरिट. याच्यानंतर हे कोकोनट ऑइल आहे, काफूर वगैरे, आणि त्याच्यानंतर आहे काय अमोनियम क्लोराईड जे आहे तर ते आपल्याला इथं दिसत आहे. सो दीज आर डिफरंट various substances. Next see here some examples are given here, and these are in 3 different states. See first piece of the iron, लोह, shape, it has the shape of its own. त्याला स्वतःचा शेप असतो, रिटेन शेप, तो स्वतःचा तसा शेप त्याचा राहतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही. नो मॅटर हाऊ इट इज केप्ट, कसाही ठेवला तरी त्याचा जो शेप आहे तर तो काय होतो, ॲज इट इज राहतो. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, त्याला एक डेफिनेट काय असतं, आकारमान असतो, स्वतःचं आकारमान आहे. आणि इथं एक्झाम्पल लाईक शुगर, सँड, वेन पोर्ड ऑन द फ्लॅट सरफेसेस दॅट फॉर्म्स अ हीप. जेव्हा हे काय केलं जातं, सपाट पृष्ठभागावर टाकलं जातं तेव्हा त्याचा ढीग तयार होतो. देन लिक्विड स्टेटमध्ये असणारे सबस्टन्स बघा, फॉर एक्झाम्पल वॉटर, स्पिरिट, ऑइल, हे लिक्विड स्टेटमध्ये असणारे काय सबस्टन्स आहेत. त्याचा शेप बघा, लिक्विड जे आहेत सो दे डज नॉट हॅव शेप ऑफ इट्स ओन, त्यांना स्वतःचा आकार नसतो. इट टेक द शेप ऑफ कंटेनर, ज्या कंटेनरमध्ये म्हणजे ज्या भांड्यामध्ये ठेवलं असतं त्याचा शेप ते घेतात. व्हॉल्यूममध्ये बघा, लिक्विड हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम, त्यांना स्वतःचं एक आकारमान असतं. अँड दे ऑक्युपाईज डेफिनेट पोर्शन ऑफ द कंटेनर, ज्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे तर त्या भांड्याचा काय होतो, त्यांना एक विशिष्ट प्रकारचं पोर्शन ते काय करतात, ऑक्युपाय करतात, व्यापतात. स्प्रेड्स ऑन फ्लॅट सरफेस ऑन पोरिंग, जेव्हा हे काय केलं जातं, पृष्ठभागावर ओतलं जातं तर तेव्हा काय होतं, ते पसरतं. अँड इट फ्लोज डाऊनवर्ड अलॉंग द स्लोप, आणि जर तिरकस स्लोप असेल तर तिकडे काय करतात, त्यांचा फ्लो राहतो, ते वाहत जातात. त्याच्यानंतर गॅसी स्टेटमध्ये असणारे सबस्टन्स बघा, एक्झाम्पल एअर आहे. शेपमध्ये
गॅसेस डज नॉट हॅव शेप ऑफ इट्स ओन, त्यांना स्वतःचा आकार नाही. ॲक्युपायज ऑल द अवेलेबल स्पेस, जी काही असेल जागा तर ती सगळी जागा ते काय करतात, व्यापतात, ॲक्युपाय करतात. व्हॉल्यूम आकारमान, त्यांना स्वतःचं विशिष्ट प्रकारचं आकारमान नाही. आणि ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन द गॅस इन द क्लोज्ड कंटेनर इट्स व्हॉल्यूम ऑल्सो चेंजेस, जेव्हा त्यांच्यावर दिलेला दाब जो आहे तर तो काय केला जातो, वाढवला जातो किंवा त्याच्यामध्ये चेंज केला जातो, तर तेव्हा त्याचं व्हॉल्यूम पण त्या प्रेशरनुसार काय होतं, वाढतं. जर प्रेशर कमी केलं तर व्हॉल्यूम काय होतं, कमी होतं. तर याच्याबरोबर काय होतं, ह्याच्यामध्ये व्हॉल्यूममध्ये चेंज आपल्याला दिसतो. आता इथे चेंजेस ऑफ द स्टेट दिले बघा. ऑन हिटिंग सॉलिड गेट चेंजेस इन टू लिक्विड, याला लिक्विडला पुन्हा हीट दिल्यानंतर लिक्विड काय होतं, गॅसेसमध्ये कन्वर्ट होतं. कूल केल्यानंतर गॅसेसचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि लिक्विड काय होतात, सॉलिडमध्ये कन्वर्ट होतात ऑन कूलिंग. म्हणजे हीट दिल्यानंतर आणि हीट काढून घेतल्यानंतर अशा प्रकारचे काय होतात, चेंज होतात अवस्थांमध्ये किंवा स्टेटमध्ये. देन सी हिअर टेम्परेचर अँड द थर्मामीटर हा कन्सेप्ट आहे. हिअर थर्मामीटर, diagram of the thermometer is given. Different types of thermometers are here. When a substance gets heat, it becomes warm and then hot. We put our hand on finger on the water, judge how it has, but that is not an accurate measure. आपण एखादा पदार्थ थंड आहे की गरम आहे याच्यासाठी त्या पदार्थाला काय होतो, हात लावतो, पण त्याचं इथे प्रॉपर जजमेंट नाही आहे. बट बिसाइड इफ द सबस्टन्स इज व्हेरी हॉट वी कुड गेट स्काल्टेड. तर समजा एखादा पदार्थ खूपच जर काय असेल, गरम असेल, तर आपल्याला तो काय करतो, भाजतो. आता हे जे टेम्परेचर आहे ॲक्च्युली किती याचं मेजरमेंट घेण्यासाठी त्या टेम्परेचरचं वी यूज थर्मामीटर्स. आपण काय करतो, थर्मामीटरचा यूज करतो. थर्मामीटर इज यूज्ड टू मेजर द टेम्परेचर. आणि डिग्री सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. हे टेम्परेचर मोजण्याचं युनिट जे आहे, एकक हे कोणतं आहे, डिग्री सेल्सिअस आहे. देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ थर्मामीटर्स अवेलेबल. कितीतरी वेगळ्या प्रकारचे थर्मामीटर्स काही आहेत, आत्ता अवेलेबल आहेत. नावडेज डिजिटल थर्मामीटर्स आर फ्रिक्वेंटली यूज्ड. आत्ता वेगळ्या प्रकारचे डिजिटल जे थर्मामीटर्स आहेत. तर याच्यानंतर तुम्हाला आत्ता माहिती असेल की थर्मोगन पण जी आहे तर ती वापरली जाते. म्हणजे लांबून पण त्या गनच्या साहाय्याने जे टेम्परेचर आहे तर ते मेजर केलं जातं. तर अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे थर्मामीटर्स हे काय आहेत, फ्रिक्वेंटली आपण यूज करतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये. नाव सी दीज आर सम क्वेश्चन्स और एक्सरसाइज विच आर बेस्ड ऑन द ॲक्टिव्हिटी 5th. First question is, see, list of some substances are given below here. There are some substances like coconut oil, spirit, water, petrol, then alcohol, kapoor, sodium, ghee, naphthalene balls, and ammonium chloride, that is the navsagar, and potassium, iodine, and sanitizer. These are substances given here. Now answer these all questions. Which one freezes in winter? So which one freezes in winter? See here. Second one is which substances are liquid. याच्यापैकी कुठले सबस्टन्स लिक्विडच्या स्टेटमध्ये आहेत हे लिहायचं आहे. थर्ड वन विच सॉलिड्स डायरेक्टली चेंजेस इन टू गॅसेस स्टेट. याच्यापैकी कुठले सॉलिड जे आहेत तर ते गॅसेसमध्ये काय होतात, डायरेक्टली चेंज होतात. त्याचा आन्सर लिहायचा आहे. Now see here, the change of the solid substances directly into the gas or vapor without first changing into liquid, that is called as the sublimation. असे कुठले कुठले सबस्टन्स आहेत जे काय करतात, असं सब्लिमेशन म्हणजे डायरेक्ट मधून काय होतात, गॅसेसमध्ये किंवा वेपरमध्ये त्याचं काय होतं, चेंज होतं, लिक्विडमध्ये चेंज न होता. तर इथं दिलं बघा एक्झाम्पल, आयोडीन आहे, त्याच्यानंतर कापूर वगैरे. तर असे काही सबस्टन्स आहेत त्याचं काय होतं, सब्लिमेशन होतं. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ सब्लिमेशन. नाव फोर्थ क्वेश्चन सी विच लिक्विड्स हॅव यू सीन चेंज इन टू वेपर. आता याच्यापैकी कुठले जे लिक्विड्स आहेत त्यांना हीट दिल्यानंतर त्यांचा
गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्जन होतं. हे इथे आन्सर लिहायचं आहे. नाऊ सेकंड क्वेश्चन सी कॅन यू टेल, हे तुम्ही सांगू शकता का पहा. विच सबस्टन्सेस इज यूज्ड इन द थर्मामीटर, कुठला सबस्टन्स थर्मामीटरमध्ये वापरला जातो. चेंज ऑफ द स्टेट ऑफ द सबस्टन्सेस डिपेंड्स अपॉन विच थिंग्स, तर कुठल्याही सबस्टन्सचा स्टेट चेंज होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात हे लिहायचं आहे. देन सी नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय हू एम आय. आय हॅव नो शेप नॉट डेफिनेट व्हॉल्यूम आय ऑक्युपाय ऑल स्पेस. तर हा सबस्टन्स कुठल्या टाईपचा आहे त्याची स्टेट लिहायची आहे. आय हॅव ओन शेप दॅट रिमेन्स ॲज इट इज वेन दॅट सबस्टन्स इज पोर्स ऑन द फ्लॅट सरफेस दॅट फॉर्म्स अ हीप, ढीग तयार होतो. आणि एक ॲक्टिव्हिटी किंवा एक्सपेरिमेंट पण करायचं आहे तुमच्या पालकांच्या मदतीनं. तर मेल्टिंग जे होतं कॅन्डलमध्ये तर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस होतात स्टेटच्या चेंजेस, तर त्या काय करायच्या आहेत, नोट डाऊन करायच्या आहेत. आता सेकंड जी ॲक्टिव्हिटी शीट आहे तर ती प्रॉपर्टीज ऑफ मेटल जे आहेत किंवा मेटल हा जो पॉईंट आहे तर त्याच्यावर डिपेंड असणारे आहे. सो सी हिअर मेटल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ मिनरल्स डीप इनसाइड द अर्थ. कुठे सापडतात मेटल्स, दॅट आर फाउंड डीप इनसाइड द अर्थ. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बघूया आपण. मेटल्स हॅव अ malleability. मेटल्स कॅन कन्वर्टेड इन टू शीट्स by hammering, that is a malleability. Then see here metals can stretched and drawn into wires. This property is called as ductility. Then next one, see electricity flows through metals and they are good conductors of electricity in the greater or lesser extent. That property is the electrical conductivity. Here even the piece of metal is heated ॲट वन प्लेस द होल ऑफ इट बिकम्स हॉट. एका बाजूला जरी काय केलं हीट दिली तर ते संपूर्ण जो आहे तर तो मेटल काय होतो, हॉट होतो. सो दॅट प्रॉपर्टी इज अ थर्मल कंडक्टिव्हिटी. मेटल्स हॅव टिपिकल शाईन ऑर लस्टर. प्रत्येक मेटलला काय असतं, चकाकी असते. सो दॅट इज अ लस्टर, दॅट प्रॉपर्टी इज अ लस्टर. देन नेक्स्ट सी हिअर मेटल्स प्रोड्युसेस रिंगिंग साऊंड. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज सोनारिटी ऑफ मेटल. म्हणजे मेटल्समधून काय होतो, एक आवाज येतो, निघतो किंवा ध्वनी निर्मिती होते, त्याला सोनोरिटी असं म्हटलं जातं. नाव सी ॲक्टिव्हिटी शीट नंबर 6. फर्स्ट रीड फॉलोइंग पॅरेग्राफ अँड राईट विच प्रॉपर्टी ऑफ द मेटल इज appears in this paragraph. Here some words are given to fulfill this paragraph. Mom switched on. See here, mom switched on the button of lamp in kitchen and the room lit up. Which type of this property of the metal? Right here, the tambora string was plucked for music. The property here. Then mom put the pot on the gas to make the tea for Tai. At that time, the lid of sugar cane fell from the mother's hand and there was a rumbling sound and mom hesitated. So see here, the lid of the sugarcane pot that fell from the mother's hand and there was a rumbling sound and mom hesitated. तर हातातून काय केलं आहे, डब्याचं टोपण खाली पडल्यानंतर त्याचा काय झाला, मोठ्याने आवाज झाला आणि आई दचकली. ही कुठल्या प्रकारचं काय आहे, प्रॉपर्टी आहे मेटलची, ती लिहायची. मदर वॉज हीट बाय पॅन प्लेस्ड ऑन द गॅस. तवा जो गॅसवर ठेवला होता तर त्यांनी काय केलं, आईला भाजलं. ही कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी आहे तर ते काय करायचं आहे, लिहायचं. देन सी हिअर व्हेअर आर मेटल फाउंड. तर मेटल्स कुठे सापडतात. नेम 2 मेटल्स विच वी यूज इन आवर डे टू डे लाईफ अँड राईट एनी 2 युजेस ऑफ दॅट मेटल्स. देन नेक्स्ट क्वेश्चन सी इन इलेक्ट्रिकल सर्किट कॉपर इज यूज्ड. तर का असं वापरतात, इलेक्ट्रिकल जे सर्किट्स असतात त्याच्यामध्ये कॉपरचा का वापर केला तो ते लिहायचं आहे. द हँडल ऑफ पॅन इज मेड अप ऑफ वूड. तर पॅन म्हणजे तव्याचं जे हँडल आहे तर ते लाकडाचं मूठ असते त्याला, ते लिहायचं. का ते. व्हॉट हॅपन्स इफ वी यूज रबर इन्स्टेड ऑफ द स्ट्रिंग इन द तंबोरा. तंबोरामध्ये
धातूची जी स्ट्रिंग म्हणजे तारेच्या ऐवजी आपण रबर वापरलं तर का होईल याचं आन्सर लिहायचं आहे. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी शीट नंबर 2. Now activity sheet number 7 here, and the reference is Science 6th standard, chapter number 6, substances in daily use. So we have different types of substances we seen here in our daily life. So in that we have two types of substances, natural substance and man-made substances. Substances available in nature that are called as the natural substances. On that substances which are found available in nature, so that are in that living things are called as biotic substances, and non-living things that are obtained, the substances obtained that are not living, so that are abiotic substances. Now see here the substances which are biotic one, that has again two origins. One is animal origin and second one is a plant origin. Now here man-made substances, the human which are used or which made their own substances for their comfortable life. So as a result of these efforts, man that not only learned to use the natural substances but also begins to process them, make a new substances. तर मानवाने असे कितीतरी काय केले आहेत सबस्टन्सेस स्वतः तयार केले आहेत, तर त्याच्या स्वतःच्या कम्फर्टेबलसाठी किंवा त्याला स्वतःला कम्फर्टेबल वाटावं याच्यासाठी. सो द न्यू सबस्टन्सेस प्रोड्युस्ड बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस दॅट आर कॉल्ड ॲज मॅनमेड सबस्टन्सेस. असे सबस्टन्स जे काय आहेत नॅचरल अवेलेबल सबस्टन्स आहेत, त्याच्यावर प्रोसेस करून जे सबस्टन्स नवीन तयार केले जातात त्याला मॅनमेड सबस्टन्स असं म्हटलं जातं. नाव सी हिअर, व्हाईल मेकिंग मॅनमेड सबस्टन्सेस द प्रॉपर्टीज ऑफ द कन्स्टिट्युएंट्स अंडरगोज अ चेंज. धिस चेंज ऑकर्स ड्यू टू सर्टन केमिकल रिॲक्शन. जेव्हा काही पदार्थ जे आहेत मॅनमेड सबस्टन्स, तर हे जेव्हा तयार केले जात असतात तर तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज आहेत एखाद्या पदार्थाच्या, तर काय होतात त्याच्यामध्ये बदल घडून येतो त्याच्या घटक पदार्थांमध्ये. सो धिस चेंज ऑकर्स ड्यू टू सर्टन केमिकल रिॲक्शन. तर हा बदल का होतो, कारण त्याच्यावर काय होतात काही विशिष्ट प्रकारच्या रासायनिक क्रिया होत असतात. दीज चेंजेस इन द प्रॉपर्टीज आर परमनंट. अशा प्रकारचे हे जे चेंजेस होतात तर हे काय असतात परमनंट असतात. दॅट इज, तर त्यांना परमनंट का म्हटलं जातं बघा, बिकॉज द ओरिजिनल कॉन्स्टंट सबस्टन्स कॅनॉट बी ऑब्टेन्ड अगेन फ्रॉम द न्यू सबस्टन्सेस. तर इथं हे परमनंट चेंज का म्हटलं जातं, कारण जो ओरिजिनल कॉन्स्टंट असतो त्याच्यामधला जो मूळचा घटक असतो तर तो परत पुन्हा आपल्याला काय करता येत नाही, त्या नवीन पदार्थापासून आपल्याला मिळवता येत नाही. अशा प्रकारचे जे चेंजेस आहेत त्याला इरिव्हर्सिबल चेंज असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा एखादे मॅनमेड सबस्टन्स तयार केले जातात तर जेव्हा ते मूळचे पदार्थ असतात जे नॅचरल पदार्थ, तर ते काय होतात त्याच्या प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म बदलतात, आणि जे बदललेले गुणधर्म आहेत त्याच्यापासून आपण मूळचा जो पदार्थ आहे तर तो मिळवू शकत नाही. अशा प्रकारचे जे बदल आहेत त्यांना इरिव्हर्सिबल चेंजेस असं म्हटलं जातं. नाव सी द एक्सरसाइज which are from the activity sheet number 7. Classify following substances in natural and man-made substances. Here some substances are given and classify these into natural and man-made. आता हे सबस्टन्स कुठले कुठले आहेत बघा. वूड, शूज म्हणजे चप्पल, ग्लास म्हणजे काच, कॉटन कापूस, सॉईल, ब्रिक म्हणजे विटा, मिल्क आयर्न म्हणजे लोह, फ्रूट्स प्लास्टिक, शुगर केन साखर, एअर हवा, चॉक खडू, पाणी आणि सिमेंट. तर याच्यामध्ये कुठले नॅचरल सबस्टन्स आहेत आणि कुठले मॅनमेड आहेत, तर ह्याचं काय करायचं क्लासिफिकेशन वर्गीकरण करायचं आहे. क्वेश्चन सेकंड, विच ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम फॉलोइंग सबस्टन्सेस. तर हे जे ऑब्जेक्ट दिलेले आहेत, हे जे सबस्टन्स दिलेले आहेत तर त्याच्यापासून कुठले कुठले ऑब्जेक्ट तयार होतात, सॉईलपासून कुठल्या
वस्तू तयार होतात, वूडपासून कुठल्या वस्तू तयार करू शकतो आपण, हे लिहायचं आहे. क्वेश्चन 3C, व्हाय धिस, असं का घडतं ते सांगा, कारण द्या. वी कॅन मेक अ ग्लास फ्रॉम द सँड बट वी कॅनॉट मेक सँड फ्रॉम ग्लास. आपण काय करू शकतो, सँडपासून, वाळूपासून काच तयार करू शकतो, पण काचेची पुन्हा आपण काय करू शकत नाही, वाळू तयार करू शकत नाही. क्वेश्चन 2C, डू नॉट यूज अबायोटिक सबस्टन्सेस इन द लार्ज स्केल. जे काय अबायोटिक सबस्टन्स आहेत, अजैविक पदार्थ, तर त्यांचा अवाजवी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर वापर करू नका. क्वेश्चन 3C, राईट एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ इरिव्हर्सिबल चेंजेस इन आवर डे टू डे लाईफ. जे इरिव्हर्सिबल चेंजेस होतात असे 2 एक्झाम्पल्स द्यायचे आहेत आपल्या दैनंदिन जीवनामधले. तर या सगळ्या क्वेश्चनचे जे आन्सर्स आहेत, सो राईट ऑल द आन्सर्स ऑफ ऑल दीज क्वेश्चन्स इन युअर notebook. So this is about the activity sheet number 7.